हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यूट्यूब चॅनल ऑफ विद्यार्जन सायन्स अकॅडमी. सो नीट 2025ची जी एक्झाम आहे ती आता लवकरच कंडक्ट करण्यात येईल आणि तुमच्या सगळ्यांचं प्रिपरेशनसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू असेल. सो या व्हिडिओमधून बघा तुम्हाला खूप हेल्प मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की प्रत्येक विषयातल्या प्रत्येक टॉपिकला किती वेटेज आहे. बघा, वेटेज असं डायरेक्ट येत नाही, पण मागचे जे काही वर्ष आहे, काही वर्षांच्या ॲनालिसिसमधून आपण हे वेटेज काढत असतो. सो बायोमध्ये, फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक चॅप्टरला किती वेटेज आहे हे जर तुम्हाला कळलं तर ज्या चॅप्टर्सला जास्त वेटेज आहे त्यावर तुम्ही जास्त भर देऊन चांगला स्कोअर करू शकता. सो सर्वात आधी आपण बायोचं सिलेबस डिस्कस करणार आहोत. बघा, बायोमध्ये जर तुम्ही बघितलं तर मॅक्सिमम वेटेज जे आहे ते जेनेटिक्सला दिल्या गेले आहेत. मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स याला 14% ऑलमोस्ट एवढं वेटेज आहे. यानंतर प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स याला 10 up to 10% एवढं वेटेज आहे. सो मॅक्सिमम वेटेज जे आहे ते तुमच्या जेनेटिक्स या पार्टला दिलं गेलं. सो जेनेटिक्सचं न्यूमरिकल बेससुद्धा क्वेश्चन तुमचे जेनेटिक्सवर येऊ शकतात किंवा जेनेटिक्सवर तुम्हाला स्टेटमेंट बेस क्वेश्चन जास्त येऊ शकतात. आणि जर तुम्ही मागचे काही पेपर्स बघितले तर काही न्यूमरिकलसुद्धा यातून आलेले, तर त्यावर जर भर दिला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. त्यानंतर या व्यतिरिक्त बघा, ॲनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स यामध्ये सुद्धा 7% जो आहे तो वेटेज आहे. जर तुम्ही क्वेश्चन्स बघितले तर मोलिक्युलर आणि प्रिन्सिपल यांना मिळून अप्रॉक्सिमेटली किंवा इव्होल्युशन, सो जेनेटिक्सचे जर आपण क्वेश्चन बघितले प्लस याच्यामध्ये आपण इव्होल्युशनसुद्धा ॲड करू, जेनेटिक्सचे जर आपण बघितले तर 14 ते 15 क्वेश्चन्स मागच्या पेपरमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बाकी जर आपण बघितलं तर लिव्हिंग वर्ल्डला मागच्या वर्षी कुठलाच क्वेश्चन नव्हता, कमी चान्सेस आहे. आणि तसंही लिव्हिंग वर्ल्डमधून तुमचा जो टॅक्झॉनॉमिकल एड्स आहे हा टॉपिक आता निघाला आहे, तो मिनिमम क्वेश्चन्स त्याच्यातून एक्सपेक्टेड आहेत. त्यानंतर एक प्लांट किंगडममधून जास्त क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि हे जे चॅप्टर्स आहेत प्लांट किंगडम किंवा मॉर्फोलॉजी वगैरे याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत प्लस ॲनिमल किंगडम एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन आपल्याला याच्यात जास्त बघायला मिळतात. त्यानंतर ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन, फोटोसिंथेसिस याला दोघांना सुद्धा 4% एवढं वेटेज आहे. क्लिअर. आणि प्लांट ग्रोथ डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन्स याच्यातून येऊ शकतात. त्यानंतर आपण 2020 पासून ते 2024 पर्यंतचं ॲनालिसिस इथं ठेवलं आहे. बघा, ॲनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट यामध्ये तुम्हाला टोटल 16 क्वेश्चन्स आतापर्यंतचे आले. सो ॲव्हरेज वेटेज तिथं दिले. आणि जर आपण मॅक्सिमम वेटेज बघितलं तर अगेन मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स याच्यावर टोटल तुम्हाला 34 क्वेश्चन्स या मागच्या 4 वर्षांमध्ये दिसतात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुमचं मोलिक्युलर बेसिस अजून जर तुम्ही बॅकलॉगमध्ये ठेवलं असेल तर नक्कीच हा टॉपिक सर्वात आधी घ्या, प्रेफरन्स या टॉपिकला द्या. त्यानंतर म्हणजे जेनेटिक्सलाच तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात. अगेन जर आपण बघितलं तर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स मागच्या वर्षी याच्यातून 5 क्वेश्चन होते मॉर्फोलॉजीमधून आणि मोस्टली क्वेश्चन्स हे तुमचे एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन्स होते. सो यातले प्रत्येक एक्झाम्पल, आणि एक्झाम्पलसाठी तुम्हाला NCERTच फॉलो करायची, NCERTच्या बाहेर जायचं नाही. 1-2 क्वेश्चन्स जे आहेत ते NCERTच्या बाहेरून होते मागच्या वर्षी. ओके, सो ते सुद्धा तुम्हाला NIOSच्या बुकमध्ये मिळतील, त्यामधूनच ते क्वेश्चन्स येतात. सो दिस इज द पर्सेंटेज, वेटेज पर्सेंटेज. त्यानंतर जर आपण बघितलं तर सेलवाल्या चॅप्टरला म्हणजे सेल द युनिट ऑफ लाईफ, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. सो सेल सायकल अँड सेल डिव्हिजनमध्ये सुद्धा आपल्याला जास्त क्वेश्चन्स दिसतात. ओव्हरऑल यामधून सुद्धा तुम्हाला 23 क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि हा सगळा छोटा चॅप्टर आहे पण तेवढेच कन्सेप्ट याच्यामध्ये. सो कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स मोस्टली तुम्हाला याच्यात येतील. अगेन डायग्राम बेस्ड क्वेश्चनसुद्धा या चॅप्टरमधून तुम्हाला येऊ शकतात. राईट. त्यानंतर बघा, फोटोसिंथेसिस, प्लांट ग्रोथ आणि प्लांट किंगडम हे प्लांट फिजिओलॉजीचे जर आपण चॅप्टर बघितले, अगेन रेस्पिरेशन इन प्लांट्स, तर यांनासुद्धा थोडं वेटेज आहे, बऱ्यापैकी वेटेज आहे. 12 क्वेश्चन, 16 क्वेश्चन आणि रेस्पिरेशनमधून 8 क्वेश्चन्स एवढे तुम्हाला मागच्या 4 वर्षामध्ये बघायला मिळतात. ओके. त्यानंतर अगेन जेनेटिक्स, परत बघा जेनेटिक्सवर अगेन किती क्वेश्चन आहेत, 23 क्वेश्चन. सो जास्तीत जास्त प्रेफरन्स हा जेनेटिक्सलाच द्यायचा आहे. त्यानंतर जर आपण अजून बघितलं सेक्शुअल रिप्रोडक्शन, याच्यातून सुद्धा चांगला नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. लास्ट इयरसुद्धा याच्यातून बरेच क्वेश्चन होते. सो आय थिंक 4 to 5च्या आसपास क्वेश्चन लास्ट इयर होते. सेल चॅप्टरला सुद्धा एवढं वेटेज नाही आहे, 4च क्वेश्चन याच्यातून मागच्या 4 वर्षात आले ओव्हरऑल. त्यानंतर लिव्हिंग वर्ल्डचा सुद्धा एकच क्वेश्चन आपल्याला दिसतो. सो लिव्हिंग वर्ल्ड छोटासा चॅप्टर आहे. एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन हा यावर्षी तुम्हाला चॅप्टर नाही आहे. ओके. सो आपण हा कन्सिडर नाही करणार आहोत. एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन नवीन सिलेबसनुसार हा चॅप्टर तुम्हाला नाही आहे. सो टोटल ओव्हरऑल जर आपण बघितले, सो मॅक्सिमम क्वेश्चन जेनेटिक्सच्या युनिटमधून म्हणजे मोलिक्युलर बेसिसमधून 34, त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स याच्यातून 23, तो अराउंड 53 और 55 म्हणजे +50 क्वेश्चन्स हे तुम्हाला जेनेटिक्समधूनच आलेले आहेत. क्लिअर.
त्यानंतर हे टॉपिक वाईज चॅप्टर वाईज आपल्याला दिलेलं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ पर्सेंटेज. जो मॅक्सिमम पर्सेंटेज जो आहे अगेन बायोमोलिक्युल्स 3rd युनिट 11चा, त्यामधून चांगले क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. सो हा तुमचा बेसिक आहे बायोमोलिक्युल्स. तुम्हाला केमिस्ट्रीतसुद्धा बायोमोलिक्युल्स आहेच. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल अँड प्रोसेस यालासुद्धा जास्त वेटेज आहे. ॲनिमल किंगडमलासुद्धा 13% एवढं वेटेज आहे. ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम हे जे चॅप्टर्स आहेत किंवा मॉर्फोलॉजी याच्यात तुम्हाला अगेन एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन्सच करायचे आहेत. यात एक्झाम्पल्स खूप जास्त आहेत आणि ते तुम्हाला करावेच लागतील एक्झाम्पल्स. त्यानंतर केमिकल कंट्रोल, ह्युमन फिजिओलॉजीलासुद्धा जास्त आहे बघा. न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, केमिकल कंट्रोल यांना मिळून 6%चं वेटेज आहे. प्लस जर तुम्ही टोटल ह्युमन फिजिओलॉजी बघितली, ह्युमन रिप्रोडक्शन, ब्रीदिंग, एक्सक्रिटरी, तर यालासुद्धा एक चांगलं वेटेज आहे. म्हणजे तुम्हाला ह्युमन फिजिओलॉजी, जेनेटिक्स सगळ्यात पहिला प्रेफरन्स जेनेटिक्सला द्यायचा, त्याच्यानंतर ह्युमन फिजिओलॉजी तुम्हाला करायची आणि मग तुम्ही प्लांट फिजिओलॉजी करा. सो जे तुम्हाला प्रेफरेबल आहे. पण तरी सुद्धा एक्सेस तुम्ही बघू शकता क्वेश्चन जे ते आपले जेनेटिक्सवर आहेत. ओके, सो हे तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत की किती क्वेश्चन्स आलेत मागच्या 4 वर्षामध्ये. नेक्स्ट बघा केमिस्ट्रीचे वेटेज जर आपण बघितलं तर मॅक्सिमम वेटेज जे आहे ते आपल्याला केमिकल बॉन्डिंग अँड मोलिक्युलर स्ट्रक्चर याला एक चांगलं वेटेज आहे. त्यानंतर हायड्रोकार्बन्सला सुद्धा चांगलं वेटेज आहे. पी ब्लॉक इलेमेंट्स, ओके, 11th आणि 12th पी ब्लॉक इलेमेंट यालासुद्धा चांगलं वेटेज आहे. ओके, हे सुद्धा दिलं बघा. अल्डिहाइड्स, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड याला अराउंड 9% इतकं वेटेज आहे. सर हे जर टॉपिक्स तुमचे बाकी असतील तर याला प्रेफरन्स द्या. त्यानंतर बघा आपल्याला अगेन 2020 to 2024 इयर वाईज तुम्हाला क्वेश्चन्स दिले. सो मॅक्सिमम क्वेश्चन्स बघा अमाइन्समधून टोटल 10 क्वेश्चन्स आहेत. त्यापेक्षा जास्त आहे. अगेन अल्डिहाइड कीटोन्स आपण मागच्याच ह्याच्यात बघितलं की अल्डिहाइड कीटोन्सला अराउंड 9% इतका वेटेज आहे आणि मागच्या 4 वर्षामध्ये यातून 19 क्वेश्चन्स आलेले आहेत. अगेन कोऑर्डिनेशन अँड कंपाऊंड्समधून सुद्धा चांगले नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारले जातात. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधून सुद्धा चांगले क्वेश्चन्स आहेत. अराउंड 10 क्वेश्चन, 11 क्वेश्चन्स आपले विचारले गेलेत एन्व्हायरमेंटल इक्विलिब्रियममधून, नॉट एन्व्हायरमेंटल, इक्विलिब्रियममधून एवढे क्वेश्चन्स विचारले गेलेत. सो यातून एक तुम्हाला रफ आयडिया येते की कुठला टॉपिक आपल्याला जास्त करायचा आहे आणि भर द्यायची कुठल्या टॉपिकवर. त्यानंतर 13 हायड्रोकार्बन्स, ओके, हायड्रोकार्बन्समधून सुद्धा चांगला नंबर ऑफ क्वेश्चन्स इथं विचारले गेलेले आहेत. जर आपण बघितलं सम बेसिक कन्सेप्ट, ओके, बेसिक्समधून सुद्धा तुम्हाला 10 क्वेश्चन्स आहेत. याचे सुद्धा न्यूमेरिकल्स बऱ्यापैकी विचारले जातात. अगेन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीत, ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शन बेस्ड क्वेश्चनसुद्धा विचारले जातात. यालासुद्धा मागच्या 4 वर्षात 12 क्वेश्चन्स ऑलमोस्ट विचारले गेलेत. ओके, सो पुढे बघा तुम्हाला अगेन चॅप्टर वाईज वेटेज दिलेलं आहे. सो करंट, दिस इज फॉर फिजिक्स. ओके, करंट इलेक्ट्रिसिटीचं जे वेटेज आहे दॅट इज मॅक्सिमम 10% वेटेज करंट इलेक्ट्रिसिटीला आहे आणि त्यापेक्षाही थोडं जर आपण बघितलं तर 6% वेटेज जे तुम्हाला रोटेशनल मोशन आणि रे ऑप्टिक्स याला वेटेज जास्त आहे. ओके, सो दिस 3 चॅप्टर्स आर मोर इम्पॉर्टंट ॲज कम्पेअर्ड टू दी अदर्स. करायचं तर सगळंच आहे तुम्हाला, पण दिस इज, हे तुम्हाला एक प्रकारचा आयडिया देत आहे की कुठले सब्जेक्टचं कुठलं चॅप्टर, जर तुमचे काही बॅकलॉग्स असतील तर ते कसे कवर करायचे ही हेल्प तुम्हाला होतील. बाकी तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर अजून मुव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम यालासुद्धा जास्त प्रेफरन्स आहे. 5% वेटेज त्याला आहे. मॅक्सिमम वेटेज अजून आपण बघितलं तर म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला याच चॅप्टरला जास्त वेटेज आहे. करंट इलेक्ट्रिसिटीला 10% इतकं वेटेज आहे. त्या व्यतिरिक्त युनिट्स अँड मेजरमेंट, ओके, बेसिक 11th चॅप्टर यालासुद्धा चांगलं वेटेज आहे. 5% एवढं वेटेज आहे. राईट, बाकी हे तुम्ही बघा कुठल्याला किती वेटेज आहे आणि कशा पद्धतीने तुमचा टाइम टेबल तुम्ही याच्या थ्रू बनवू शकतात. हे अगेन तुम्हाला इयर वाईज दिलेले आहेत. फॉर फिजिक्स 2020 to 2024 बघा मॅक्सिमम क्वेश्चन्स 25 क्वेश्चन्स मागच्या 4 वर्षामध्ये विचारण्यात आलेले ऑन करंट इलेक्ट्रिसिटी. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट आय फील. त्यानंतर 17 क्वेश्चन्स आलेले इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स याच्यावर तुम्हाला 17 क्वेश्चन्स आलेले आहेत ओव्हरऑल. त्यानंतर मिनिमम क्वेश्चन जर आपण बघितले तर मिनिमम क्वेश्चन दिसतात आपल्याला हे 5 क्वेश्चन्स यात, 5 क्वेश्चन्स यात. सेंटर ऑफ मासवर तुम्हाला मिनिमम क्वेश्चन्स दिसतील आणि अजून लॉज ऑफ मोशनवर सुद्धा काही मिनिमम क्वेश्चन आहे. हा एक एस्टिमेटेड क्रायटेरिया असतो आपला. अगेन मोशन इन स्ट्रेट लाईन यावर सुद्धा 8 क्वेश्चन्स आहेत मागच्या 4 वर्षामध्ये. ड्युअल नेचर अँड रेडिएशन याच्यावर सुद्धा तुम्हाला 9 क्वेश्चन्स आहेत. ओके, अगेन मॅक्झिमम क्वेश्चन जर आपण बघितले तर 16 क्वेश्चन्स आलेले सेमी कंडक्टर इलेक्ट्रॉनिक्समधून. त्यानंतर 11 क्वेश्चन्स आहेत मुव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम, क्लिअर, आणि युनिट्स अँड मेजरमेंट. ओके, याच्यातून सुद्धा 14 क्वेश्चन्स आहेत.
थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर याच्यातून एवढे क्वेश्चन्स नाही आहेत, 2 क्वेश्चन्स आहेत. तो अगेन दिस गिव्स यू ॲन आयडिया की कशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करायचं आहे. ओके, सो मी थोडंसं यामध्ये बायो एक्सप्लेन केलेलं आहे. बाकी जर फिजिक्स केमिस्ट्रीबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट डाऊन करू शकता, आणि रिलेटेड टू दिस अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल, काही डाऊट असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. प्लस खाली आपला एक नंबर तुम्हाला दिसतोय, त्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.